तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण फंगिसाइड म्हणजे बुरशीनाशकावरती माहिती घेणार आहोत. मार्केटमध्ये किती प्रकारचे फंगिसाइड असतात, कोणत्या फंगिसाइडचे कोणत्या अवस्थेमध्ये वापर करायचा असतो आणि कोणत्या बुरशीवरती कोणते बुरशीनाशक वापरायचे असते, तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलवर येत राहतील. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की मार्केटमध्ये किती प्रकारचे बुरशीनाशक आहेत. तर मार्केटमध्ये 3 प्रकारचे बुरशीनाशक आहेत. पिकावर आलेली बुरशी नष्ट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा वापर करत असतो. बुरशीनाशकाबद्दल शेतकऱ्याला असलेले अपुरे ज्ञान, त्यामुळे शेतकऱ्याची फसगत होत असते. तर शेतकरी हा दुकानदाराकडे जातो आणि दुकानदाराला म्हणतो, आम्हाला चांगले बुरशीनाशक द्या. तर त्यावेळेस दुकानदार हा त्याच्याकडे जे उपलब्ध बुरशीनाशक आहे ते शेतकऱ्याला देत असतो. तर त्यामुळे होतं असं की पाहिजे तसा रिझल्ट शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत ही सर्व वाया जात असते. तर मित्रांनो, संपूर्ण ज्ञान आपल्याला या बुरशीनाशकाबद्दल असणं गरजेचं आहे. चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, बुरशीनाशकाचे एकूण 3 प्रकार पडतात. तर त्यामध्ये पहिला आहे कॉन्टॅक्ट फंगिसाइड. तर समजून घ्या की कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क. तर हे बुरशीनाशक त्याच्या संपर्कात आलेली बुरशी नष्ट करण्याचं काम करत असतं. तर या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला पिकावरती कोणत्या कंडिशनमध्ये करायचा आहे, तर हे जाणून घेऊया. तर मित्रांनो, ज्यावेळेस जास्तीत जास्त बुरशी जर आपल्या पिकावर आलेली असेल आणि आपल्याला ही जर लवकर नष्ट करायची असेल, तर त्यावेळेस आपल्याला कॉन्टॅक्ट फंगिसाइड वापरणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया मार्केटमध्ये असलेले कॉन्टॅक्ट फंगिसाइड. तर त्यामध्ये पहिले आहे बायर कंपनीचे अँट्रोकॉल, दुसरे आहे इंडोफिल M45 आणि तिसरे आहे धानुका M45. त्याचबरोबर इंडोफिल Z78 हे सुद्धा कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे आणि ब्लू कॉपर हे सुद्धा कॉन्टॅक्ट फंगिसाइडच आहे. तर 2 नंबरच्या बुरशीनाशकाचा प्रकार आहे सिस्टमिक फंगिसाइड. हे फंगिसाइड जेव्हा आपण झाडावर मारतो, तर त्या पानामध्ये असलेल्या झायलमच्या माध्यमातून झाडाच्या मुळापासून तर फुलापर्यंत पोहोचवण्याचं काम हे झायलम करत असतं. तर त्यामुळे झाडाच्या मुळावरील बुरशी व पूर्ण झाडावर आलेली बुरशी मारण्याचं काम सिस्टमिक फंगिसाइड हे करत असतं. तर जाणून घेऊया सिस्टमिक फंगिसाइडचा वापर कधी करायचा. तर ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं, पावसाचं वातावरण असतं आणि अशा वेळी आपल्याला फवारणी मारणं गरजेचं असते. तर अशा वेळी आपण या सिस्टमिक फंगिसाइडचा वापर करू शकतो. कारण हे फंगिसाइड मारल्यानंतर लगेच झाडामध्ये असलेल्या नसांमध्ये जाऊन बसतं. हे धुतलं जात नाही. त्यामुळे याचे रिझल्ट आपल्याला 10 ते 15 दिवस पाहायला मिळू शकतील. तर चला तर जाणून घेऊया मार्केटमध्ये असलेले सिस्टमिक फंगिसाइड. तर त्यामध्ये पहिलं 22 नावानं येतं. जवळपास हे सर्वांना माहित आहे. त्यानंतर फोलिक्यूर नावानं येतं. आणखी रेडोमिल गोल्ड. त्यानंतर धानुका नावाने आहे. आणखी बरेच फंगिसाइड दुकानामध्ये उपलब्ध आहे. या फंगिसाइडचा रिझल्ट लेट जरी येत असला, परंतु लॉंग टाइम टिकणारे हे रिझल्ट असतात. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या फंगिसाइड्सवर लिहिलेलं असतं की कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे की सिस्टमिक फंगिसाइड आहे, हे बघून तुम्ही खरेदी करू शकता. तर 3 नंबरच्या बुरशीनाशकाचा प्रकार आहे ट्रान्सलामिनार फंगिसाइड. हे फंगिसाइड पानाच्या खालच्या बाजूला असलेली बुरशी सुद्धा मारण्याचं काम करत असतं. तर हे कधी वापरायचं? ज्यावेळेस आपल्या प्लॉटवर जास्तीत जास्त बुरशीचा अटॅक झालेला असेल आणि पानाच्या खालच्या बाजूला आपण बुरशीनाशक मारू शकत नाही, तर अशा वेळी या ट्रान्सलामिनार फंगिसाइडचा वापर करणं सर्वात बेस्ट राहील. तर जाणून घेऊया मार्केटमध्ये असलेले ट्रान्सलामिनार फंगिसाइड. तर त्यामध्ये पहिला आहे अदामा कंपनीचे शामीर, त्यानंतर रिव्हर्स, सिजेंटा कंपनीचे रिव्हर्स हे सुद्धा ट्रान्सलामिनार फंगिसाइड आहे. त्यानंतर अदामा कंपनीचे निमरोड, याचे सुद्धा चांगले रिझल्ट आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळे सिस्टमिक किंवा कॉन्टॅक्ट फंगिसाइड फवारण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी काही कंपन्यांनी कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइडचे कॉम्बिनेशन करून त्यामध्ये दिले आहे. तर त्यामध्ये साप पावडर, अवतार, त्यानंतर सार्थ, मॉडर्न केअर आणि स्टम हे सुद्धा एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइड आहे. आणखी बरेच सारे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइडचे कॉम्बिनेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.